आदित्य जगताप आणि वीरन जगताप आपलंही स्वागत आहे। पहा अजून एक कुस्ती बाकी। साऊंड सिस्टीम कुठे? साऊंड वाले त्यांना ऐका, साऊंड वाले आपलं स्वागत आहे। आता नंतर हा सिकंदर से मैदान में आइए। साकेत यादव हातवरती करा, आपल्या पुण्यातला पैलवान आहे। आता अहिल्यानगरचं अधिवेशन माती विभागातून फायनलला गेला। मातीतला तो उपमहाराष्ट्र केसरी ठरला। महेंद्र गायकवाड महाबली पैलवानाची फायनलला त्याने टक्कर दिली, पॉइंटही घेतले। असा नम्र लढवय्या पैलवान, त्याच्या विरुद्ध हरियाणाचा भारत केसरी विकास दहिया, शिसाना गावचा पैलवान विकास दहिया। वा काटा कुस्ती। आदित्य जगताप, वीरेन जगताप आणि कुणाल जगताप आणि अभिषेक जगताप हे तीन कार्यकर्ते मानाची गदा आखाड्यातून सन्मानपूर्वक वाजत गाजत रणहलगीच्या निनादात वा हनुमानाची गदा बजरंग बली म्हणून शरण शरण हनुमंता तुझा लो रामदूता। काही भक्तीच्या त्या बाटा मज दाबा व्यासपटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर। तुका म्हणे रुद्रांजनीचे आसकुमारा, धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत। ज्याने सीता शोध केली रामा सीता भेटवली, द्रोणागिरी आणीला लक्ष्मण वाचविला। हा वा साऊंडच्या पुढचे आता शक्य नाही। आता बस म्हणणं आपलं मूर्खपणाचं ठरेल, बरोबर का नाही? कोणी म्हणाल का मी बसतो आता म्हणून? वाटेल का? हात वर करा, बरोबर का? माय माऊल्या माता भगिनींनो, तुमच्या चरणी नतमस्तक आहे। आज मी सगळीकडे सांगणार आहे। हो, उद्या आपल्या कोंडूरला आहे माजी सभापती महादेवांना कोंडरे। महिला गावच्या आखाड्याला तुफान गर्दी उसळले। पिंपळे गुरवचा ऐतिहासिक मैदान माई माऊलींच्या साक्षीनं युट्यूबला बघा। हे आमचं आयोजन या माई माऊली आल्यात ना, कमिटीची मंडळी, राजेंद्रजी जगताप साहेब, हे कमिटीचं श्रेय आहे। कमिटीला सगळं श्रेय जातं। तुमच्या सगळ्या मंडळीवरती या तमाम मंडळींचा विश्वास आहे, विश्वास। ही कार्य चांगली करतात, हेच आपल्याला करायचंय। आपल्याला सर्वांनी मिळून कुस्ती करिए, पैलवान लढिए। विकास दहिया जीत हासिल कीजिए, चलो लड़ो तिलो जान से, जीत हासिल करो शान से। अभिषेक कुमार मैदान में आइए। ए बाळा, ते योगासनपटू साईडला कर बाळा। इथं ऐका, पालक आलेत का? पालक तिचे कोण आहेत? पालक आलेत का? तिचे पालक दाखवा जरा मला। या मुलीचे पालक कोण आहेत? बाळा पालक कोण आहे तुझे? बरोबर गेले, तुला एकटीला सोडून कुठं बसल्यात? साईडला आहे बाळा। ऐका, कलेचं कौतुक झालं पाहिजे, नक्कीच, प्रश्नच नाही। पण अजून ती लहान आहे, तिला अजून कला शिकू द्या, बरोबर का नाही? कलेचं कौतुक झालं पाहिजे, तिचं शिक्षणही झालं पाहिजे। शिक्षणानं सन्मानानं जगता आलं पाहिजे, ताठमानेनं जगता आलं पाहिजे, असं शिक्षण तिला दिलं पाहिजे। योगासन करते काय वाद नाही, परंतु जे पालक मी मुद्दाम बोलवतोय, मला अनेक आखाड्याला अनुभव आहे, बरोबर का बाळा? बरोबर आहे ना? ही कन्या आहे, तिच्या कलेचं कौतुक करा। हा कर, तुला जे काय येत आहे ते कर बाळा, कमिटी तुझा सन्मान करणार आहे।
हा शिमानंदो साबळे कर बाळा, कौतुक झालं पाहिजे. परंतु मी पालकांना का सांगतोय, शिक्षणाकडे तिच्या लक्ष द्या असं माझं सूचना आहे त्यांना. मी मागेच कुंजीरवाडीला सांगणार होतो त्यांना, पण ते लगेच निघून गेले. हा त्या मुलीला बक्षीस मिळू द्या. छोटी मुलगी आहे बघा, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. तिचं कौतुक झालं पाहिजे, परंतु तिच्या कलेमध्ये सुधारणा करा. बरोबर का? कलेमध्ये तिच्या सुधारणा करा. शिक्षण घेऊ द्या, तिला घडू द्या, खेळू द्या, बागडू द्या चांगली या वाघिणीला. ही वाघीण आहे. अतुल काशीचे योगासनला 500 रुपये जमा करा. तिथं एकत्र गावचे द्या. राहुल शेठ जवळकर 500 रुपये योगासन पटूला. प्रकाश गोरपडे स्टेजची संपर्क करा. चला साकेत यादव, सुनीलजी कवडे यांचे 1000 तिला सत्कार करा. सचिन कवडे, आमदार शंकरभाऊ जगताप यांचे 1000. ये बाळा इकडे ये, सन्मान करा. बाळा या या इकडे, बक्षीस घेऊन जा. हरिभाऊ जगताप ये इकडे, इकडे ये. हा आणि शशिकांत अप्पा कदम नगरसेवक यांचे 1000. रतनजी लांडगे उपाध्यक्ष शबाद. वा हो उलटी उडी. संजय जगताप या या इकडे, इकडे येता. हा घ्या बक्षीस, घे द्या त्याला बक्षीस. पालक लक्ष द्या मुलीवरती आणि पर्सनली भेटा. तिचं शिक्षण वगैरे चांगलं झालं पाहिजे. आपल्याला बरोच गोरगरिबांना आपल्याला आधारच द्यायचा आहे, पण सन्मानपूर्वक. नीट लक्षात घ्या पालक, सन्मान. तिची कला वाढली पाहिजे, तिचं शिक्षण रोखू नका. शाळेत गेली पाहिजे ती. बरोबर का नाही? अनुभवाचे बोल सांगतोय मी. हा तिचा सत्कार करा. प्रकाशजी भोपळे आहेत का? आलेत का? तेच जवळ बोलवू का? प्रकाशजी भोपळे आहेत का? प्रकाश भोपळे हातवर करा. प्रकाश भोपळे आहेत का? फिरते राहा जरा, कार्यकर्ते फिरते राहा. हे बाळा ओके, अभिनंदन तुझं. शाळेत जाणार का? हा हे फक्त कलाकार शाळा शिक्षण घ्यायचं, शाळा सोडू नको. 4 महिने झाला आता शाळा कधी, बरोबर का नाही? आखाडे फिरणं ठीक आहे, पण शाळा सोडून नको. शिक्षणही झालं पाहिजे, कला वाढलीच पाहिजे. कौतुक आहे. चला साकेत, विकास दैया, अभी तक कुछ नहीं हुआ, चलो लड़िए पहलवान. हरियाणा से आप आए, महाराष्ट्र सभी पहलवानों के ऊपर प्यार करने वाला है. दिल्लीच्या सतपाल वरती प्रेम केलं. हिराम हनुमानकर आणि महाबली सतपाल नेहरू स्टेडियम. तुफानी कुस्ती लागली पहा, तुफानी कुस्ती. 1982 साली नेहरू स्टेडियम पुण्यामध्ये स्वारगेट जवळ. महाबली सतपाल येईल त्याला आव्हान देणारे अर्जुनवीर, पद्मश्री, सगळी पदक, जीवनगौरव, शासनाचे सगळे पुरस्कार महाबली सतपाल पैलवानांना आहेत. पहा, एक भारताची शान, ऑलिम्पिक वीर असे महाबली सतपाल पैलवान. 11 जानेवारी 1977 बेळगावला फक्त आणि फक्त बिराजदार मामांचा पराभव. बिराजदार मामांनी केलेला पराभव स्वतः मान्य केला ते महाबली सतपाल पैलवान. बाकी कुस्त्या वादग्रस्त झाल्या. युवराज पाटलींनी 3 वेळा चितपट केलं पण वादग्रस्त झाल्या. पण कुस्ती करा, घुटना, बळाचा आणि बुद्धी चातुर्याचा हा संगम. साकेत यादव, दैया पहलवान उठे, उठे पहलवान. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रचंड आत्मविश्वास, आत्मविश्वासाच्या जोरावर शोभांनी बाल सवगाड्यांना बरोबर
आत्मविश्वास होता, आत्मविश्वास. ताकद होती का? आणि ज्या राजवटीवरती सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध फक्त लढला, फक्त आपला महाराष्ट्र लढला. सगळी राज्य गिळंकृत केली. पण 150 वर्ष तब्बल राज्य करणारं ब्रिटिश, परंतु ब्रिटिश सत्तेला पळोकी सळोक करणारे नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकार उभं राहिलं. घराघरातून मर्द मावळे पेटून उठले. तेव्हा 1942 ची क्रांती घ्या, तत्पूर्वीचा 1857 बंड घ्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे सर्वांनी मिळून ब्रिटिश सत्तेला टक्कर दिली. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र झाले. तेव्हा 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. म्हणून बलशाली भारत हो, विश्वाचं शोभून राहो, बलशाली असा होणार आहे. आपल्या गावखेड्यातून घराघरातून बलवान आणि सगळ्यात उद्योग व्यवसायात प्रगती पथावरती आज पिंपरी चिंचवड जागतिक शहर झालंय. जागतिक पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपण सगळे राहतोय. आपण इथं जन्माला आलो. ही आपली जन्मभूमी, ही आपली कर्मभूमी, आणि त्या कर्मभूमीला आपल्याला सजवायची, नटवायची. चांगल्या कार्यानं, चांगल्या वागण्यानं, चांगल्या राहण्यानं ही अखंड पिंपरी चिंचवड नगरी. बघा ना, गावखेडी होती, शेतबाती होती सगळ्यांची, सगळे शेतकरी होते, घराघरात पैलवान होते का नाही? फुगेवाडी आणि पिंपळे गुरव पैलवानांचं कुस्त्या लागायच्या शेतामधनं. इतिहास आहे म्हणून बुवा देवकरांचा मी इतिहास सांगत होतो. बरेच पैलवान या गावात जन्माला आले आणि म्हणून ती शेतीभाती गेली. शहरीकरण झालं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पैलवान कुस्ती करा, बराच वेळ ती पोझिशन चालणार नाही, खडी कुस्ती घेतली जाईल. बरोबर का? कंद बसतात. तुम्ही त्यातले जाणकार आहात. अर्जुन शिंदे आणि नगरसेवक राजाभाऊ जगताप तिघांचं ऐका. तिन्ही हे पंच कंटिन्यू उभे आहेत, कंटिन्यू. या तिघांसाठी जरा टाळ्या वाजवा मनापासून, तिघांसाठी. हा, आपण आपल्याच कौतुक. मी टाळ्या सांगितल्या हलकी नाही, बरोबर का नाही? नेहमीच चुकता तुम्ही. मी टाळ्या सांगतो, मग टाळ्या त्याच्यात विरून जातात. आलं लक्षात? आता उद्यापासून असं नको, बरोबर? गमतीचा भाग सोडा, तेही वाजलं पाहिजे. हलकीशिवाय मजा नाही. माई माऊल्या, तुमच्या चरणी मी नतमस्तक आहे. आखी कमिटी कौतुक आमच्या माई माऊलींचं. उभा राहून आखाडा, उभा राहून आमच्या या मातांनी हे कुस्तीचं मैदान पाहिलं. खरोखर सांगण्यासारखं या पिंपळे गुरुचं कौतुक सत्य आहे, तेच मी बोलतो आणि मी सांगणार आहे. सगळीकडे सोपं नाहीये. जिथं चांगलं आहे त्या चांगल्याचं कौतुक झालं पाहिजे निश्चितपणे. चला ऐका. सिकंदर शेख, अभिषेक कुमार मैदान में आइए. चलो. 3 लाख लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार श्री शंकरभाऊ जगताप आणि उद्योजक विजय शेठ जगताप इनाम 1.5 लाख आणि मानाची चांदीची गदा. बरोबर? हल्लय का एकतरी माणूस? हल्लय का? हल्ला नाही. एकही तुफान गर्दी उसळली. असं आयोजन करावं लागतं. म्हणून भान ठेवून योजना का आणि बेभान होऊन अंमलात आणा. एकमेका कार्यकर्त्याला साथ द्यायची. आज आपला कार्यकर्ता आहे. वाद कुठं होत नाही, घरात वाद होतात. म्हणून घर सोडून कोणी जात नाही. घर छोड़ के कोई नहीं जाता. एकमेकाची संवादच आपल्याला करायचा आहे. म्हणून जिथं पाप आहे तिथं ताप आहे, आणि जिथं पुण्य आहे तिथं समाधान आहे. तिथं समाधान आहे. म्हणून आपल्याला जे समाधान, वाद कुठवर तेवढ्या तेवढं वाद सोडून द्यायचा, परत चालायचं. कुठल्याही संघटनेत कुठल्याही पक्षात कार्य करा, पण आपलं गाव म्हणलं की हम सब एक है, हम सब एक है. हर कर्म अपना करेंगे, ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे ये वतन तेरे लिए. हे करायचे आपल्याला. सर्वांनी मिळून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे. मैदान कुस्तीचं मैदान देतं, हे देतं, हे माणुसकीचं सुंदर जग निर्माण झालं. माणूस माणसाला जोडला गेला. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांची एक माळ तयार होते. दिव्याला दिवा लावत गेलं की दिव्यांची एक
माळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडला की माणुसकीचं सुंदर जग निर्माण होतं. म्हणून आयुष्य किती आहे आपलं. पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे. आता काळ बदलला. पहलवान विकास दया क्या बात है. जीते लढिये पहलवान. कुस्ती निकालीच करावी लागेल. हा पुरा 90,000 है. पुरा 90,000 बरोबर का नाही. चलो पहलवान पूरा 90,000 कम नहीं कुछ और भी मिलेगा. चलो लड़ो. वाह. म्हणून वक्त किसी का इंतजार नहीं करता वो चलता है. म्हणून समय बडा बलवान आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. चला लोक बसल्यात तुम्ही आरामात लढून का. चलो विकास दैया पहलवान अभी तक कुछ नहीं हुआ. अटॅक करिए पहलवान. चला सखेत लढा काहीतरी करा. पिंपळे गुरवचा आपण नामवंत पैलवान आहात. हा हा शबाज शबाज. हा बरे वा. हो सोपं आहे का. हो हे सोपं नाही लढणं. याला नियमित ही अखंड तपश्चर्या. अखंड मंडळी. आता हे पैलवान बघितलं बक्षीस किती लोक देतात. थार गाडी महाराष्ट्र केसरी गाडी जायला तर थार हिरो होंडा बुलेट गाड्या मिळायला लागल्या. गावच्या आखाड्यांना गावगावच्या लाख लाख रुपयाचं बक्षीस मिळायला लागलं. इंदोरीकर महाराज म्हणतात ना काय नाही होता आलं ना तर पैलवान व्हा. बरोबर का नाही. पैलवान व्हा. पण पैलवान की सोपी नाही आताच्या काळात. म्हणून ही मंडळी आहे ना पिंपळे गुरावची दानशूर मंडळी पैलवानांना बक्षीस देतात. त्याचं कारण आहे त्याचा खुराक भागला पाहिजे. खुराक त्याचा महिन्याचा भागला पाहिजे. आज 25-30 हजार कमीत कमी महिन्याचा खर्च आहे. खुराक आहे. बदाम लागतंय काजू लागतात दूध लागतंय तूप लागतंय सगळं. तरच त्याची पैलवानकी बलदंड ताकदीचे निधड्या छातीचे रणवर्धा रणवर्धा या भूमीनं दिल्यात या देशाला या महाराष्ट्रानं. म्हणून भारतीय सीमेवर किंवा आमच्या पोलीस दलात जास्त कबड्डी आणि कुस्ती खेळणारे पैलवान सगळे पोलीस दल आहे. पोलीस दल कुस्तीतून या मातीतून निर्माण झालेले पोलीस दल आहे. त्यांना अनुभव आहे. कबड्डी कुस्ती खेळातून हे पोलीस दलात भरती झालेले लोक आहेत. अधिकारी बनले. 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला नरसिंग यादव DYSP झाला. शिक्षणही होतं आणि 3 वेळा महाराष्ट्राने ऑलिम्पिकला गेला. राष्ट्रकुललाही पदक मिळालं. तोच विजय चौधरी. या सगळ्या 2008 सालापासून आतापर्यंत अहिल्यानगर पर्यंत सर्व महाराष्ट्र केसरीचा निवेदक म्हणून मी स्वतः काम केलंय. आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्र केसरीचा गरीबा घरचे गोर पर पैलवान पहा. आणि विजय चौधरी DYSP राहुल आवारे DYSP शेतकऱ्याचं पोरग DYSP झालं. बघा शिक्षणही होतं तालीमही होते. म्हणून आपण एक गदा मिळाली किंवा 1 नंबर मिळाला कौतुक नक्की झालं पाहिजे. नक्की झालं पाहिजे. पण तिथंच कौतुक झालं की बास आता मी पुढे हरलो तर काय. लढत राहिलं पाहिजे. कष्ट करत राहिलं पाहिजे. म्हणून कष्टविना फळ नाही कष्टविना राज्य नाही आणि केल्याविना होत नाही साध्य जणी. कष्टाला पर्याय नाही. हे कुस्ती बघा निर्णय घ्या. हा आता महाबली सतपाल ऐका घडलेला इतिहास सांगतो तुम्हाला. 11 जानेवारी बेळगावला कुस्ती घेतली. त्या अगोदर सगळ्यांना पराभूत केलं. दादू मामांबरोबर 5 वेळा कुस्ती झाली. बापू आवडे खासबाग तुमच्या घरा शेजारी बरोबर का. किती 5. एकदा बी विजय नाही. म्हणजे कधी पॉइंट दादू मामाची ताकद मोठी होती. कौतुक दादू मामाचंच व्हायचं. पण स्पर्धा असायची रुस्तमेंद भारत केसरी महान भारत केसरी किंवा मैदानी
दादू मामा महान पैलवान, खरोखर डबल महाराष्ट्र केसरी झाले, महान भारत केसरी झाले, राष्ट्रकुलचं रौप्य पदक जिंकलं. पण दिल पडायचं नेमकं तिथं. आणि सतपालचा एक हुकमी डाव होता एकेरी पट काढण्यामध्ये, मशहूर महाबली सतपाल. आणि मग सगळे पराभूत झाले. कोल्हापूरचे सगळे पैलवानांची मिटिंग बसली, कोण लढणार कोण लढणार. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कौल लागला, कौल लावला शाकाहारी पैलवान रुस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार. लढणार तारीख ठरली 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी. बिराजदार मामा जर खालची हलकी जोड. त्याच्या अगोदर कुस्ती ठरल्यानंतर हिंद केसरी मारुती माने आणि बिराजदार हरिश्चंद्र बिराजदार दोघच तालमीत थांबायचे. ऐका, दोघच तालमीत थांबायचे. सतपालच्या डावाला तोड करायची. बाप्पावळे बरोबर आहे का? सतपालच्या डावाला तोड करायची. मारुती म्हणायचे मी तुझा पट काढतो आणि तू मला प्रतिडाव कर. हा सराव करण्यात आणि स्वतः ते पंच होते त्या कुस्तीला. तो सराव केला. पहा, हे हेरलं पाहिजे. प्रतिस्पर्ध्याचा आपल्याला जिंकायचं आहे तर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आणि 19व्या मिनिटाला छातीवरती बसले, हत्तीवरनं मिरवणूक काढली. हरिश्चंद्र बिराजदार मामांची हत्तीवरनं मिरवणूक काढली. आणि म्हणून पण ही कुस्ती जगानं त्याचं दखल घेतली. पण बिराजदार मामा आजारी पडल्यावर नीट ऐका, रुबी हॉलला महाबली सतपाल स्वतः आले. स्वतः डॉक्टरला काय म्हणले माहिती का? डॉक्टर, ये पहलवान ठीक होना चाहिए, कितना भी पैसा लगेगा मैं दूंगा. ही दोस्ती कुस्तीतली हे आपल्याला करायचंय. शबाज शबाज विकास भैया, उठे पहलवान, एक पोजीशन, ज्यादा देर तक नहीं चलेगे. चलो लढो. हाताचे सांड आणि साकेत प्रयत्न करा चितपट करण्याचा. चला वा, चला पैलवान. 11:15 वाजले. 2 मैदान घेतले तरी आपण, आणि तुडुंब गर्दी कमी झाली नाही अजिबात. उलट वाढतच चालली. लहान लहान मुलं खांद्यावर डोक्यावर घेतल्यात लोकांनी. बघा, छोटी छोटी बचडी खांद्यावर डोक्यावर कडेवर घेतल्यात. आहे ना. पिंपळे गुरवचं ज्ञानेश्वर आतापर्यंत अनुभवलं का असं कुठं? हे असं अनुभवलं नाही ना? खरं आहे का? बरोबर का? हा, म्हणून कौतुक करा पिंपळे गुरव भैरवनाथ उत्सव कमिटीचं, तमाम ग्रामस्थांचं, तमाम देणगीदारांचं कौतुक आहे. चला चलो पहलवान, उठिए पहलवान, ज्यादा देर तक नहीं चलेंगे. सिकंदर शेख आइए मैदान में आइए. अभिषेक कुमार मैदान में आइए. चलो 1.5 लाखाची कुस्ती. चला. कमिटी निर्णय घेईल. त्यांना 5 मिनिटं द्यायची का 5 द्यायची का सकाळपर्यंत ठेवायची? बरोबर का? उजडच तोपर्यंत ठेवूया. पिंपळे गुरवची लाईट जात नाही. बरोबर का? हा, चलो कोशिश घोषणा देतोय. पहा, शबाज साकेत यादव, शबाज विकास भैया. आता मारुती माने कोणता, विष्णुपंत सावर्डे कोणता ते कळाना. आता ते काय सांगतोय, 6 मार्च 1965 सोनेरी अक्षरांना लिहिलं जाणार असंच म्हणलं युद्ध. आता या दोघातला मलाही सांगता येणार साकेत यादव आणि व्यवस्थित बघितल्यावर. आणि विकास दह्या, विष्णुपंत सावर्डे आणि मारुती मानेंचं रूप पाहिलं ना. दिल्लीला गेले राजीव गांधीला खासदारकी मागायला, त्या घोरपड्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना. आणि मारुती मानेंचं देखणं रूप पाहिलं राजीव गांधीनं आणि म्हटले हे कोण पैलवान आहे?
त्यांच्या पियेनं सांगितलं हे तो हिंद केसरी मारुती माने आहे. जवळ बोलावलं, आप क्यों नाही होते MLA. बघा पैलवानाला झाले ना खासदार. बघा हे पैलवानकीनं दिलं. आजही मारुती माने असताना दिल्लीच्या एका रस्त्याला हिंद केसरी मारुती माने पत रोडला नाव. हयात असताना केवढा मान मिळाला. एक वेळ दिल्ली घाबरायची, कुस्ती क्षेत्रातली सांगतोय, महाराष्ट्रातील पैलवानांना. आणि ते आव्हान आपल्या पैलवानांच्या वरती आहे. म्हणून कष्ट आणि कष्टात चला निर्णय घ्या. कुस्ती करावी लागेल. बघा ऐका, 11:15 वाजल्यात. शेवटची कुस्ती 3 मिनिटं द्या आता बस. ऐका लोक, कमिटी समोर जनसमुदाय पहा. या जनसमुदायाचं म्हणणं आहे काहीतरी निर्णय घ्या. बरोबर आहे का मंडळी? निर्णय घ्यायचा का लवकर? हा, 3 मिनिटात पहिला पॉइंट. बरोबर आहे, 3 मिनिटं. 3 मे 1959 दिल्ली. मामासाहेब मोहोळ 9 पैलवान घेऊन दिल्लीला गेले. चला सिकंदर शेख पॉइंट वर लावली. आइए मैदान में. अभिषेक कुमार मैदान में आइए. आणि एक कुस्ती आदरणीय लोकप्रिय आणि साकेत यादव विजय घोषित. अभिनंदन. दोन्ही पैलवानांचा सन्मान करा. चला अभि सिकंदर शेख.